सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये माझ्या. तर आज आलो मी मुंबई फ्लावर फेस्टिवलला 2025. तर बघू शकता इथं राणीच्या बागेतच आहे. तर इथं राणीच्या बागेत आम्ही जाणार की नाही माहीत नाही. आता आलो सध्या मुंबई फेस्टिवल बघायला. आता तुम्हाला दाखवतो. तर हे दोघं पण आलेले आहेत. ते इथं राणीच्या बागेत आता यायचं असेल तर आत्ताचं रिसेंट सेट तुम्हाला इथे बघायला भेटेल. सगळं तिकीट वगैरे आहे. हे राणीच्या बागेसाठी म्हणजे प्राण्यांचं हे बघण्यासाठी, झू बघण्यासाठी आहे. बाकी इथं फ्री ऑफ कॉस्ट आहे सध्या. आणि आजचा लास्टचा दिवस आहे 2 फेब. तर आता आम्हाला आज टाईम भेटला त्यामुळे आम्ही आज आलेलो आहे. आता जर नेक्स्ट तुम्हाला यायचं असेल इयर तर तुम्ही येऊ शकता. तर चला आपण भेटूया आतमध्ये. आतमध्ये एंट्री घेतली तर इथे बघू शकता वेगवेगळे तुम्हाला दिसेल. इथे इथूनच सुरुवात आहे. म्हणजे इतर झेंडूची फुलं वगैरे आहेत. बाकी ही रेड कलरची पाने वगैरे. आता हे तुम्हाला बरंचसं मी सिनेमॅटिक शॉर्ट्स मध्ये दाखवेल. बघू शकते इथे फोटोशूट साठी देखील जागा आहे. इकडे झेंडूची फुलं वगैरे आहेत. बाकी अजून वेगवेगळी फुलं तुम्हाला दिसतील. तर फोटोशूट साठी लाईन सुद्धा आहे. तर इथे ते वेगळं एक एंट्री होते आणि एक अजून एक प्रवेशद्वार तुम्हाला इथे दिसेल. आता इथून आम्ही एंट्री घेतो. चला दाखवतो. इथे कशा प्रकारे रुपयाचं म्हणजे आपलं चिन्ह केलेलं आहे. फ्लावरने सजवलेलं आहे पूर्णपणे. तिथून अजून बरंच काही बघण्यासारखं. आता इथे गर्दी आहे. म्हणजे आज संडे असल्यामुळे बरीचशी गर्दी तुम्हाला दिसेल इथे. तर एक एक आपण बघत जाऊया. महाराष्ट्र रत्न सगळं म्हणजे तुम्हाला क्रिएटिव्हिटी बघायला भेटेल इथे. बरंच काही तुम्हाला बघण्याचं भेटू शकतं. फाउंटेन झरणा बघायला भेटतं मस्त. म्हणजे कशा प्रकारे केलेलं आहे इथं पूर्ण. इथे पण खाली बघू शकतात बारकी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं लावलेले आहेत इथे. नॅशनल फ्लावर. हे बघू शकतो मी कमळाचं फुल मस्त केलेलं आहे इथे. तर इथे बघू शकतो मी माशाचं म्हणजे बनवलेलं म्हणजे फ्लावर बनवलेलं पूर्ण. एकदम भारी वाटतं असं बघायला. म्हणजे कसं बनवलं असेल तुम्ही तिथे विचार करू शकता. इथे बांबूचा म्हणजे ब्रिज बनवलेला आहे. बघू शकतो तुम्ही इथे बरेच पब्लिक आलेले. आज खूप गर्दी आहे. ते इथे टायगर बघू शकतो म्हणजे फुलांचं कसं बनवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल. आणि तिकडे पुढे एक देखील आपल्याला हे बघायला भेटेल मोर. इथे दिसत असेल तुम्हाला की मोर देखील केलेलं आहे. मोर देखील केलेलं आहे फुलांचं. देखील बघू शकते. इथं पण डीजे फुलं वगैरे मध्ये बरेचसे फुलं वेगवेगळे प्रकारचे लावलेले. आता एवढी नावं तर बघायला गेलं तर मला पण माहित नाही. तुम्ही बघू शकता टाउन बनवलेलं आहे.
या साईडला तुम्ही बघू शकता प्लांट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आता तुम्हाला मी सिनेमॅटिक मध्ये दाखवतो कारण गर्दी आहे खूप, त्याच्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही. बघू शकता सेलोसिया म्हणून एक प्रकारचं फुल आहे, त्यात आम्हाला देखील माहित नाही. तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. या साईडला बघू शकता इथे म्हणजे बॅक साईडला तुम्ही आलात की तुम्हाला इथे सगळे स्प्रे म्हणजे कीटाणू नाशक वगैरे मारणारे स्प्रे वगैरे तुम्हाला इथे बघायला भेटेल विकायला, आणि प्लांट वगैरे देखील विकायला इथे आहेत, ते परचेस करू शकता. म्हणजे कसं त्याचे स्टॉल वगैरे लावलेले आहेत बरेचसे. तर फवारण्यासाठी जे अवजार यूज केले जातात ते देखील तुम्हाला इथे बघायला भेटतील. बघू शकतो तुम्ही कशा प्रकारची भांडी वगैरे बनवलेली, लाकडाची वगैरे कशा प्रकारची इथे तुम्ही, आणि इथे विकायला देखील काढलेले आहेत. इथून म्हणजे एंट्री आहे आणि इथं लगेच इथून आपण आतमध्ये गेलो या साईडून स्वागत करून इथून, आणि लगेच इथून आउट आहे. तर म्हणजे बघू शकता आता वाटतं एवढंच आहे, पण त्याच्या आतमध्ये गेलं तर खूप फिरण्यासारखं आहे बरंचसं काहीच. आणि तिकडे तुम्ही बघू शकता जाऊन, म्हणजे आता या वर्षी तर तुम्हाला जे आले असतील त्यांनी बघितलं असेल, पण जे नसतील आले ते पुढच्या वर्षी येऊन बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो मी आलेलो आहे बाहेर लगेच, कारण गर्दी खूप होती आणि शूट करायला जमत नव्हतं. पण तुम्हाला जो बघण्यासारखं खूप काही आहे, जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलेलं आहे, कारण गर्दी खूप होती. बघण्यासाठी तुम्ही थांबू शकता, म्हणजे बघायचं ज्याला म्हणजे आवड आहे ते आपल्याला झाडं वगैरे बघण्याची आवड आहे त्यांना, ते लोक येऊन म्हणजे एन्जॉय करू शकतात. तर आम्हाला आहे आवड, पण एवढी नाही जेवढे ते असतात, तर त्यामुळे येऊ शकता. आणि आता मी इथे आहे मुंबई झूचे इथे. आता इथे तुम्ही बघू शकता, आता नवीन, आता मी खूप वर्षांनी आलो राणीच्या बागेत, तर इथं स्कॅन करा आणि तिकीट मिळवलेलं आहे. आणि सगळे तुम्हाला इथे प्रवेश करण्यापूर्वी तिकीट खिडकीजवळ प्रिंट काढून घ्या. म्हणजे आता बघू शकता, आता आम्ही गेलो तर मी तुम्हाला दाखवेल आता नवीन काय काय आलंय, कारण मी पण चाललेलं आहे
4-5 वर्ष जास्त झाले असतील मी रांच्या बागेत गेलेलो नसेल. तर बघू शकतो इथं द मुंबई झू. आता इकडून एंट्री. आता ओमकार झू. आता ओमकार यायचं बाकी आहे. ओमकार राहिलेला आहे मागे. तर तो आला की आम्ही बघूया कुठे जायचं ते ठरवू.